नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. या श्लोकात समर्थांनी नामस्मरण करताना पूर्ण एकाग्रतेने करावे असे सुचवले आहे. आपल्या सगळ्यांनाच नामस्मरण करावे असे वाटत असते व त्यासाठी आपण प्रयत्नही करीत असतो, परंतु आपले मन त्यासाठी एकाग्र होत नाही. संत कबीरांनी याचे वर्णन केले आहे. माला कर्मे फिरे जिव्हा जितरे मुखमाई, मनुवा तो 34 फिरे यह तो सुमिरन नाही. ज्याच्या हातात माळ असते तो ती बोटाने फिरवीत असतो. नामस्मरण करणारी त्याची जीभ तोंडातल्या तोंडात फिरत असते, परंतु त्याचे चित्त मात्र नामस्मरणात नसते. ते इकडे तिकडे चारी दिशांना 34 फिरत असते. यास नामस्मरण तरी कसे म्हणावे? हे खरे नामस्मरण सुमिरन नाहीच. चित्त एकाग्र का होत नाही याची 2 कारणे असतात. पहिले म्हणजे जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा काहीतरी हेतू ठेवून केलेले असते, तर ते नामस्मरण परमेश्वराचे न होता त्या हेतूचे किंवा कसल्या तरी प्राप्तीचे होते. समजा आपण नामस्मरण संपत्तीसाठी करीत असू तर आपल्या मुखातून जरी परमेश्वराचे चिंतन होत असले तरी खरं म्हणजे ते संपत्तीचे चिंतन असते. त्यामुळे मनामध्ये संपत्तीचाच विचार येतो. नामस्मरण केवळ उपचार होऊन बसतो. दुसरे कारण म्हणजे आपले चित्त शुद्ध नसते. एकाच वेळेस आपण अनेक कामे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मुखाने रामनाम चालू असले तरी त्याच वेळेस आपण कुणाच्या तरी फोनची वाटही पाहत असतो. त्यामुळे रामनामात लक्ष कमी व फोनच्या घंटीकडे लक्ष जास्त, यामुळेही मन सैरभैर होते. यासाठी समर्थ सांगतात की सदा रामनामे वदा पूर्ण कामे. एकाग्रतेने केलेले नामस्मरण पूर्ण काम, एकमेव काम आहे. एका वेळेस एकच काम करा व ते म्हणजे नामस्मरणाचे. समर्थ पुढे सांगतात की नामस्मरणाचा नित्यनेम असला पाहिजे. त्यात कोणत्याही कारणाने अडथळा येता कामा नये. रामनामात सातत्य असले म्हणजे जिभेलाही त्याचे वळण लागते व हळूहळू चंचल मन देखील रामनामात स्थिर होते. एकदा का मन रामनामात गुंतले म्हणजे त्याला कोणतेही संकट आपदा बाधत नाही. याचे कारणही आपल्याला माहीत आहे की एकदा का मन रामस्वरूपी झाले म्हणजे सर्व सुखदुःखे आपण भगवंतालाच अर्पण करतो. त्यामुळे कोणत्याही संकटाची बाधा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मन एकाग्र करण्यातला अजून अडथळा म्हणजे अहंकार व आळस. यालाच मदालस्य असे म्हटले आहे. माणसाच्या मनात अहंकार असला म्हणजे मन शुद्ध होत नाही व त्यामुळे रामनामात त्याचे लक्ष लागत नाही. तसेच मनुष्य प्राणी हा आळशी असतोच. झटपट काही फायदा असेल तर तो लगेच कामाला लागतो, पण ज्याचा फायदा समोर दिसत नाही अशा गोष्टींकडे तो सहसा लक्ष देत नाही. एखाद्याला सांगितले की तुला नामस्मरणाचा फायदा 20 वर्षांनी मिळणार आहे, तर तो त्यात गुंतून पडणार नाही. पण एका तासातच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगितले तर तो आळस झटकून कामाला लागेल. रामनामाचा फायदा हा भविष्यकालीन फायदा असल्याने माणूस रामनामासाठी आळस करतो. यासाठीच नित्यनेमाने पहाटेच रामाचे नामस्मरण करावे व आपले जीवन धन्य करून घ्यावे असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.